आपण हा सगळा कंटेंट पालकांना सांगतो, पण पालकांना आपण काय करतो, जेवढा कंटेंट आहे आपल्याकडे त्यातला बराचसा भाग सांगण्याचा प्रयत्न करतो. मग गोष्टी असतील, एक्झाम्पल असतील, आपल्याला असं वाटतं की जास्तीत जास्त माहिती सांगितली का जास्तीत जास्त ते पॉझिटिव्ह होतील. पण आफ्टर 2 hours or 3 hours काउन्सिलिंग, 3 तासाच्या पण काउन्सिलिंग नंतर असं झालेलं आहे, 3.5 तास काउन्सिलिंग झालेलं आहे पण ॲडमिशन झाल्या नाही. जेन्युअन रिझन असेल तर समजू शकतो, पण ज्या घरात पैसे आहे है ना, ज्या घरात कॅपॅसिटी आहे, ज्या घरात एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे, माइंडसेट आहे, तिथे पण एवढ्या काउन्सिलिंग नंतर ॲडमिशन झालेल्या नाही. मग नेमकं काय चुकतंय? एवढं चांगलं काउन्सिलिंग देतोय, पालकांना ती माहिती सगळी नवीन आहे, त्यांनी कधी ही माहिती ऐकलेली नाही आहे, मग एवढं सगळं काउन्सिलिंग झाल्यानंतर पण ते डिसिजन घेत नाही. तर एकमेव रिझन असतं की आपली ॲडमिशन न होण्याच्या पाठीमागे जेन्युअन रिझन, की पालकांच्या डोक्यात काही ऑब्जेक्शन्स असतात, ते ऑब्जेक्शन्स क्लिअर झालेले नसतात, ते आपल्याकडनं क्लिअर होत नाही, ते आपल्याला सांगत नाही. सांगितले तर अर्धे ऑब्जेक्शन्स कळतात, अर्धे ऑब्जेक्शन्स आपल्याला त्यांचे कळतच नाही आहे. कोणी पण तुम्हाला अशी काही लिस्ट काढून देणार नाही का माझे सर हे 6 ऑब्जेक्शन्स आहेत. एंड ऑफ द काउन्सिलिंग ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट दाखवतात आणि पेमेंट फी सांगतात, तर कोणताही पॅरेंट तुम्हाला असे काही ऑब्जेक्शन लिहून देणार नाही किंवा त्याची लिस्ट सांगणार नाही की सर हे माझे ऑब्जेक्शन्स आहेत, तुम्ही मला हँडल करा, माझे ऑब्जेक्शन हँडल झाले तर मी तुम्हाला पैसे देतो, असं पॅरेंट स्वतःहून सांगत नाही. बोला. म्हणजे काउन्सिलिंग सगळी व्यवस्थित होते, पण जेव्हा प्राइस वरती येतो ना आपण, तेव्हा त्यांचं सडनली एक्सप्रेशन चेंज होतात, माइंडसेट चेंज होऊन जातो त्यांच्याकडे, या पैसे भरायला लागणार आहे आपल्याला. एक्झॅक्टली. म्हणजे मग ते माझ्याकडे टर्नआउट झाला विषय, की लगेच त्यांचा माइंडसेट चेंज होऊन जातो त्यांचा लगेच. काउन्सिलिंग हे फक्त प्रवचन म्हणून त्यांनी घेतलेलं असतं. प्रवचन कसं असतं, कीर्तनकार महाराज येतात, फुकटचं प्रवचन देऊन कार्यक्रम कोणीतरी स्पॉन्सर केलेला असतो, तसं गव्हर्नमेंटने आपण सांगतो हे काउन्सिलिंग तुमच्यासाठी स्पॉन्सर केलं. फुकटचं जे काउन्सिलिंग आहे ते ऐकायला ते उत्सुक असतात, बरोबर. पण ते काउन्सिलिंग ऐकल्यानंतर टर्नआउट व्हायला पाहिजे पैसे देण्यामध्ये, तर ते होत नाही. जसं यांनी सांगितलं, पैशाचा विषय काढला की त्यांचे मूड स्विंग होतात, बरोबर. किंवा मी सांगितलेल्या पद्धतीने पैसे पण आहे त्याच्याकडे, तो भरू पण शकतो, त्याच्याकडे एज्युकेशनल बॅकग्राऊंड पण आहे, स्वतः शिकलेले पण आहे आई वडील, पण तरी पण एवढ्या काउन्सिलिंग नंतर पण ते घेत नाही. त्याचं एकमेव रिझन सांगतोय. मग हे जे मूड स्विंग होणं पैसे सांगितल्यानंतर, किंवा कॅपॅसिटी असताना पण तो आपला प्रोडक्ट परचेस करत नाही, मुलगा वीक असतो तरी प्रोडक्ट आपला परचेस करत नाही, हे सगळं याच्यामुळे होतं की फक्त ऑब्जेक्शन्स हँडल झालेले नसतात. आता तुम्ही काय सांगता की सर आम्ही विचारलं त्याला की काय प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल इश्यू का आहे का ते का, तर त्याने आम्हाला 2 प्रॉब्लेम सांगितले, आम्ही त्याला ऑब्जेक्शन त्याचं हँडल केलं, पण तरी पण तो बोलला की नाही 2 दिवसांनी सांगतो, बरोबर आहे. मग हे पण का होतं? कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणताही पॅरेंट्स अशी तुम्हाला काही लिस्ट सांगणार नाहीये की माझे हे 6-7 ऑब्जेक्शन्स आहे, माझ्या डोक्यात हे सगळ्या गोष्टी आहेत, हे डाऊट्स आहेत, असं तो पॅरेंट्स तुम्हाला स्वतःहून सांगणार नाही. तो तुम्ही ज्यावेळेस त्याला खोदून विचारतात त्यावेळेस तो 1 किंवा 2 गोष्टी तुम्हाला सांगतो की नाही सर थोडा पैशाचा प्रॉब्लेम आहे, किंवा मुलगा माझा करेल की नाही त्याच्याशी बोलतो, विचारतो, किंवा थर्ड पर्सनला मी कोणाला तरी विचारतो. म्हणजे तुम्ही खूप डेप्थमध्ये गेले तर तो 1-2 ऑब्जेक्शन तुम्हाला सांगतो, पण ते 1-2 ऑब्जेक्शन तुम्ही हँडल केल्यानंतर पण ऍडमिशन होत नाही. त्याचं कारण असं असतं की त्याच्याही पाठीमागे परत हिडन ऑब्जेक्शन्स असतात, आणि ना ते त्यांनी सांगितले ना तुम्ही ते आयडेंटिफाय केले, आणि त्याच्यावर चर्चाच झाली नाही. कळलं का माझं काय बोलणं आहे? समोरून सांगितलेले ऑब्जेक्शन हँडल होतात, पण न सांगितलेले हिडन असलेले ऑब्जेक्शन्स हँडल होत नाही, आणि म्हणून तो ऍडमिशन घ्यायला कन्वर्ट होत नाही. कळलंय ना? जसं आपण रेग्युलरली उदाहरण देत असतो की भूक लागलेल्याला हॉटेलवाल्याला हाक नाही मारावं लागत की जेवायला ये, तो स्वतः हॉटेल शोधत असतो, बरोबर आहे की नाही. तहान लागलेला कुठे पाण्याची बाटली विकत मिळते तो शोधत असतो. तर ती जी नीड तिथे क्रिएट झालेली असते, आणि एकदा नीड क्रिएट झाली तर त्या गोष्टीसाठी समोरच्याला कन्व्हिन्स नाही करावं लागत, तो शोध घेतो त्या गोष्टीसाठी. तर हा जो शोध आहे हा तुमच्या काउन्सिलिंग मधून जेव्हा तयार होतो, की त्याला जेव्हा काउन्सिलिंग मधून वाटायला लागतं की याची गरज आहे, काहीतरी आपल्याला करायला पाहिजे, काहीतरी वेगळं शोधलं पाहिजे, सांगताय तसं या पद्धतीने होणार नाही, त्याच वेळेस तो त्याचं मन शोधत असतं त्या प्रश्नाचं उत्तर, आणि उत्तर आपल्याकडे अवेलेबल असतं, जे शेवटी आपण त्याला ते सोल्युशन देतो, तीच ऍडमिशन होते. पण आता प्रत्येक ठिकाणी तेवढ्या पद्धतीची नीड तयार होईल का, तेवढ्या पद्धतीने तो अवेअर होईल का, त्याला कॉन्शियस होईल का तेवढ्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी, रोज तुमचं काउन्सिलिंग त्या दर्जाचं होईल का? आपलं पण काउन्सिलिंग अनेक गोष्टींवरती डिपेंड असतं.
बरोबर आहे. आपल्या एनर्जी लेवलवरती डिपेंड असतं. जर रोशनने 2 डेमो दिलेले तर तिसऱ्या डेमोमध्ये तेवढी एनर्जी नाहीये, तेवढं तो 100% तिथे टाकू शकत नाही. बरोबर. ट्रॅव्हलिंग मॅटर करतं. पावसा पाण्यात थकून बघून आपण इकडून तिकडून त्या घरात गेल्यानंतर आपण मेंटली थोडंसं डिस्ट्रॅक्ट झालेलो असतो. बरोबर आहे. सो आपल्याला स्वतःला स्टेबल होणं गरजेचं असतं. स्टेबल न होता काउन्सिलिंग सुरू झाली की ती लिंकअप होत नाही. अनेक फॅक्टर्स आहे की काउन्सिलिंग रोजच्या सारखी रोज होणार नाही. समजलं. कम्फर्ट झोनमध्ये लक्झरियस वेने आपण त्या घरात जाऊन बसलो की आपली काउन्सिलिंग बघा कशी होते. आणि स्ट्रगल करत 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 आपण थकून भागून त्याच्या घरात बसलो की आपली काउन्सिलिंग कशी होते बघा. बरोबर. सो काउन्सिलर आपण एकच आहे, सांगणारा एकच आहे, कंटेंट तोच आहे, पण डिलिव्हर करताना माझ्या गोष्टींवरती अनेक गोष्टींचा अफेक्ट होतो, इम्पॅक्ट पडतो आणि ती काउन्सिलिंगमध्ये दिसतं. आता या सगळ्या गोष्टींना एक जनरल सोल्युशन म्हणून मी हा उपाय सध्या करण्याचा प्रयत्न करतोय. जनरल सोल्युशन म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला त्याचे ऑब्जेक्शन्स हे येण्याच्या आधी, हँडल करण्याच्या आधी ब्लॉक करायचे. हँडल करणं वेगळी प्रोसेस आहे आणि ब्लॉक करणं वेगळी प्रोसेस आहे. हँडल करणं म्हणजे काय की त्यांनी सांगितल्यानंतर आपण त्याच्यावरती त्याच्याशी बोलू. ब्लॉक करणं म्हणजे काय? त्यांनी न सांगताच आपण ते आधीच त्याला त्याच्या बाबतीमध्ये त्याच्या मनातली जी शंका असेल ती बाहेर काढू. बरोबर. आता पूर्ण काउन्सिलिंगमध्ये 100च्या 100 ऑब्जेक्शन्स त्या हँडल होऊ शकत नाही, पण जे मॅक्झिमम नेहमी येणारे जे ऑब्जेक्शन्स आहेत, रुटीन ऑब्जेक्शन्स आहेत, निदान आपण ते आपल्या काउन्सिलिंगमध्ये आपण हँडल करू शकतो. मग मला काय वाटतं, आता काउन्सिलिंग मधला बराचसा भाग असा आहे की तो प्रत्येक ठिकाणी सांगण्याची गरज नाहीये. अनेक गोष्टी आहे, सांगितल्याच पाहिजे अशा नाहीये. बरोबर. अनेक एक्झाम्पल आपण जास्त इलॅबोरेट करतो त्याला, सर हे असं आहे, ते तसं आहे, तसं आहे, एक्झाम्पल द्या, पण मग त्याला रिस्ट्रिक्टेड वेनी डिलिव्हर करा. खूप जास्त डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाहीये. त्याला तर म्हणतात आपल्याला समजून गेलेलं असतं आपल्याला काय सांगायचं आहे. सो वाय वी शुड मॅक्झिमम इलॅबोरेट दॅट, की कशाला उगीच त्याच्यामध्ये डेपमध्ये जाऊन ते आणखी खोलून सांगत बसायचं, तिथं वेळ घालवत बसायचा. सो बराचसा आपल्या काउन्सिलिंगचा कंटेंट असा आहे की तो आपण शॉर्ट करू शकतो आणि इन्स्टेड ऑफ दॅट आपण असा काही कंटेंट त्या ठिकाणी टाकू शकतो की त्याच्यामध्ये आपलं काउन्सिलिंग पण होईल प्रॉपरली आणि काउन्सिलिंग होत असताना आपलं पालकांचे ऑब्जेक्शन्स पण इनडायरेक्टली हँडल होतील त्या ठिकाणी. मग जर असं झालं की त्या 2 तासाची काउन्सिलिंग आपण केली, 1 तास ऑब्जेक्शन हँडल करत बसलो, तर ते 3 तासानंतर त्याची समोरच्याची मेंटॅलिटी अजिबात नसते की तुम्ही त्या घरात बसावं आणि त्यांनी पण तुमच्या समोर बसून राहावं, अशी त्याची अजिबात इच्छा नसते 3 तासानंतर. पण मग हे 2 तासाच्या काउन्सिलिंगमध्ये दोन्ही कामं जर झाले, काउन्सिलिंग पण झाली आणि ऑब्जेक्शन पण हँडल झाले, तर त्याचा रिझल्ट हा मॅक्झिमम रेशो वाढेल त्याचा. कारण 2 तासानंतर एकतर आपण त्याचे ऑब्जेक्शन पण हँडल केलेले आणि काउन्सिलिंग पण झालेली, आपली दोन्ही कामं आपली 2 तासात झालेले आणि शेवटी फक्त त्याचा यस नो साठी आता आपण वेट करतोय. बरोबर. इन दॅट पोझिशन एक तर नो विल यस विल, आपलाही टाइम वाचेल, 3-3 तासाचे 3.5 तासाचे डेमो पण होणार नाही, आपले एनर्जी पण वाचेल आपली, है ना. तेवढी नंतर परत 1 तासाची एनर्जी जी ऑब्जेक्शन हँडलिंग वरती जाते आपली, ती वेगळी एनर्जी पण आपली जाणार नाही. सो आपण इथे असा कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करतोय. आपला स्टोरी, आपला स्क्रिप्ट तीच आहे, फक्त थोडीशी फिरवून फिरवून आपण आता सांगणार आहे. मग आता आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे, तर आपला पहिला काय सिक्वेन्स होता, पहिला कसा डेमो द्यायचो आपण, पहिले इंट्रोडक्शन, नंतर कंपनीचं इंट्रोडक्शन, नंतर आपलं काउन्सिलिंगला सुरुवात करताना आपण नीड क्रिएट करायची. नीड क्रिएट करत असताना आपण पहिले कोणाची नीड क्रिएट करायचो, कुठली नीड क्रिएट करायचो, तर त्या मुलाच्या घरच्या अभ्यासातली नीड क्रिएट करायचो, की तो घरी कसा अभ्यास करतो, कसा चुकतो, काय केलं पाहिजे त्याने, है ना. तिथून मग आपण कुठे जम्प करायचो, शाळेच्या ऑब्जेक्शनवर, याच्या ऑब्जेक्शनवर, ट्युशन क्लासेसच्या ऑब्जेक्शनवर. आता तो घरी चुकीचा अभ्यास करतोय, त्याचा आणि शाळेचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही. बरोबर. संबंध एका अर्थाने म्हटलं तर आहे, एका फॅक्टरचा. पण तसा विचार केला तर मला मी जर पहिलं हे सांगितलं की तुम्ही आई वडील मॅक्झिमम कोणाच्या भरोशावर आहे काम करताय, शाळा आणि ट्युशनच्या भरोशावरती. बरोबर. म्हणजे कॉन्फिडन्स कोणावर आहे पालकांचा, शाळेवर असतो आणि ट्युशनवर असतो. मी जर पहिलंच त्यांना सांगितलं की इथे तुमचा जो ट्रस्ट आहे तो ओव्हर कॉन्फिडंट ठेवून तुम्हाला फायदा होणार नाहीये, मग इथे काय घडतंय जर पहिलं मी सांगितलं, तर इथे थोडासा त्यांना ते विचार करायला भाग पडतील की अरे मॅक्झिमम आम्ही आमच्या मुलाचं भविष्य ज्या सोर्सेसवरती डिपेंड ठेवलेलं आहे तिथेच असे प्रॉब्लेम असतील, तर मग काय करायचा हा प्रश्न निर्माण झाला. त्याचं सोल्युशन मी दिलं, त्याच प्रश्नाचं उत्तर जर मी दिलं, मग काय करायचं, तर तुमच्या घरात अभ्यास करण्याची एक योग्य पद्धत तुमच्या मुलाची असली पाहिजे त्याच्यासाठी, आणि त्याची योग्य पद्धत काय ती मी सांगणार. तो कसा अयोग्य पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने कसा काम करतोय मग आता उलट, ते पण मी त्यांना सांगणार. सो मी याला ही गोष्ट लिंक अप करू शकेल.
पण ऍट दिस मोमेंट आत्ताच्या सध्याच्या सर्कमस्टन्सेस मध्ये मुलगा प्रॉपर पद्धतीने स्टडी करत असतो का? नाही. नसतो करत. तो चुकीच्या पद्धतीने स्टडी करत असतो. मग तो चुकीच्या पद्धतीने स्टडी करतोय, प्रॉपर स्टडी सिस्टम त्याला माहित नाही. याला कारणीभूत कोण? एक तर हे पहिलंच क्लिअर केलेलं आहे आणि दुसरं कोण? पॅरेंटिंग. बरोबर. इथं तर तुम्हाला कळलं की ती काय करताय, पण मग आता पॅरेंटिंग मध्ये तुम्ही कशी गडबड करता किंवा पॅरेंटिंग करत असताना तुमच्या चुकीमुळे हे त्याचा प्रॉपर स्टडी सिस्टम त्याला का नाही मिळू शकली, तो चुकीच्या पद्धतीने का अभ्यास करतो, पालकांच्या काय काय चुका आहेत किंवा पालक कशा चुकीच्या पद्धतीने पॅरेंटिंग करतात. आता हे जर मी अशा 10 मुद्द्यांमध्ये इथे जर एक्सप्लेन केलं या 10 मुद्द्यांमध्ये, आता ह्या 10 मुद्द्यांमध्ये मी काय घेतलंय, तर 10 मुद्द्यांमध्ये मी सगळे ऑब्जेक्शनच घेतलेले, बरोबर. मग मी पॅरेंटिंग पण सांगेल आणि सायमल्टेनियसली त्यांचे ऑब्जेक्शन्स पण हँडल करेल. ऑब्जेक्शन्स हँडल झाले की मी शेवटी मग त्यांना सांगणार आहे की आता तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल या सगळ्या चुकीच्या पद्धतीने, इकडे शाळा चुकते, ट्युशन चुकते, मुलाची अभ्यासाची पद्धत चुकते, पॅरेंटिंग चुकते, बरोबर. इथं तुम्ही तर काम कराच, पण आता तुम्हाला जर आणखी त्याच्यामध्ये रिझल्ट पाहिजे असेल तर मुलाच्या मेंदूचा विकास करण्यावरती तुम्ही ॲज अ पॅरेंट म्हणून भर द्या. मग ती मी माझ्या पद्धतीने ते एक्सप्लेन करेन. सो इन शॉर्ट कसं आहे की मी एक विषय लिंकअप करेन आणि लिंकअप पद्धतीने तो डेमो देईल की त्याचा जास्त त्यांच्यावरती प्रभाव लवकर पडेल. कारण एक गोष्टीला दुसरी लिंक होईल, दुसऱ्याला तिसरी लिंक होईल आणि जेव्हा लिंकअप होतं तर आपल्याकडे लिंकिंगची स्टोरी आपण बघितलेली की माणसाच्या डोक्यात काही गोष्टी लिंकअप होतात तर त्याचा प्रभाव कसा पडतो आहे ना, आपल्याला माहिती ना. तर ती स्टोरी आपण सगळे सांगतो डेमोमध्ये, पण नाही माहिती ना लिंकअप स्टोरीज ना सर, लिंकअप करतो आपण, ज्या स्टोरीज लिंक करतो एकमेकांना, त्याच्याबद्दल बोलताय तुम्ही? कशाबद्दल? जंगलची स्टोरी, जे शब्द शब्द देतो शब्द जेव्हा लिंक होतात तेव्हा कसा प्रभाव पडतो आणि ते लिंक नसतात त्यावेळेस कसं होतं हे मी तुम्हाला समजून सांगतो. तेव्हा डेमो लिंक होईल, काउन्सिलिंग लिंक होईल एकमेकांशी, तर जास्त इफेक्टिव्ह वाटेल. पण ती लिंक नाही झाली, ती चॅप्टर वाईज झाली की आता हा चॅप्टर बोललो, नंतर एक वेगळा चॅप्टर बोललो, नंतर एक तिसरा चॅप्टर बोललो, ती लिंक नाही झाली तर तेवढा प्रभाव त्या डेमोचा पडणार नाही. सो आता आपण विचार करू की मी प्रयत्न करतो की आपल्याला हा डेमो या सिक्वेन्सनी कशा पद्धतीने आपल्याला देता येईल. ओके, आता तो रेकॉर्ड होतोय, बरोबर. त्याच्यात काय गोष्टी आपल्याला नंतर वाटल्या काढून टाकायच्या, टाकू तर नाही शकत, काढू एडिट करू शकतो. आणि तुम्ही तो 4-5 वेळेस बघितला की तुमची ही प्रॅक्टिस होईल की कशा पद्धतीने आपण हा डेमो देऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यात काय तुम्हाला विचारायचं आहे? वाचलं का तुम्ही? वाचलं नाही, आता ते तुम्ही प्रॉपर डेमो हे करणार होता ना सर, प्रेझेंट करणार होता ना. मी आता पहिलं पण मला हेच जास्त खटकतं त्याच्यामध्ये की आपण सगळं करतो व्यवस्थित, सगळं माहोल तयार झालेला असतो, ते त्याच्यात उतरलेले असतात, पण जेव्हा सडनली जेव्हा आपण सांगतो की बाबा ही जी काही आहे ह्या गोष्टीची एक सर्टन फीज आहे जी आपल्याला भरायला लागते, पण ती पण तुम्हाला पूर्ण भरायची नाही बिकॉज तुमच्या मुलांनी गव्हर्नमेंटची एक्झाम दिलेली आहे याची, तर त्याच्यात CSR फंड त्याला मिळालेला आहे स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये. हे जेव्हा पैशाचा विषय काढतो ना आपण, त्यांचं कम्प्लिटली माइंड चेंज होऊन जातं. पैशाचा विषय काढल्यानंतर त्यांची अपेक्षा असते की फ्रीमध्येच मिळालं पाहिजे, ते पण गोष्ट फ्रीमध्येच मिळाली पाहिजे. जर याच्यावर जर बोलायचं झालं सगळ्यांना, तर मग आम्हाला असं वाटतं की तुम्ही जी काउन्सिलिंग करता ना ते फक्त असं प्रवचन म्हणून करताय. कारण तुम्हाला सुरुवातीला कसं काय सांगणार तुम्ही मला सांगा? सुरुवातीला नाही, आपण सगळे मुद्दे कशासाठी गेलोय, त्यांच्या घरामध्ये कशासाठी गेलोय, तर आमच्याकडे काहीतरी आहे ही हिंट देत जातो. शेवटी त्यांना प्रश्न पडलाच नाही पाहिजे. हिंट दिलेलीच आहे, सुरुवातीपासूनच दिलेली आहे की बाबा मी आज जे काही आलेलो आहे की आज जर जाता जाता मी तुम्हाला एक अशी गोष्ट जर देऊन गेलो ज्याच्याने तुमच्या मुलाचा अभ्यास तर होईलच होईल, ती लॉंग टर्म तुमच्या मुलाच्या मेमरीमध्ये स्टोअर होईल. आणि हे कमीत कमी 4 ते 5 वेळा बोललेलो असतो मी, 4 ते 5 वेळा बोललेलो असतो कमीत कमी. म्हणून कधी कधी माझा डेमो 3-3 तास चालतो. मग तो कुठलाही असो, तो फार गुरु नानकचा असो नाही तर कुठल्या दुसऱ्या शाळेचा असो, मी 5 ते 6 वेळा कमीत कमी ही गोष्ट क्लिअर केलेली असते की मी आज अशी महत्वाची गोष्ट देऊन जाईल की तुमच्या मुलाला पाठांतर करायची, रट्टा मारायची गरज पडणार नाही, त्याचा अभ्यास सहज आणि सोपा होईल, मनोरंजक होईल, जेणेकरून त्याच्या डोक्यावरती ताण येणार नाही आणि आपला हेतू जो आहे तो साध्य होईल. तुम्हाला जर समजा आता तुमची जी शंका आहे की असं का होतंय, तर त्याचं एक रिझन मी तुम्हाला सांगतो. 2 रिझन आहेत त्याचे.
बरोबर. तुम्ही जर त्या 2 गोष्टींवरती काम केलं तर तुमचा जो रिझल्ट आहे हे असंच होतं ना की येऊन जाऊन फक्त मग आपलीच चूक आहे असं त्याच्यात इंडिकेट होतं प्रॉब्लेम ना. काय माहिती का, तुम्हाला गोष्टी नाही ऑब्झर्वच करता येत नाही. समोरचं मी काय बोलणार आहे ऐकलं का तुम्ही? अहो मी ते नाही मी म्हणत काय आहे. बोलणार आहे ते ऐकलं तुम्ही का तुम्ही? म्हटलं ना इम्प्लिमेंट तुम्ही तुम्हाला ऐकून करावं तर घ्या. लागेल. मी काय बोलणार ते ऐकलं का समोरचं तुम्ही? ऐकून घेत नाही. तुमचा सगळीकडे प्रॉब्लेम हा आहे का तुम्ही समोरच्याचं ऐकून घेत नाही, समोरच्याचं समजून घेत नाही. तुम्हाला